नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण स्केचिंगचीच प्रॅक्टिस करतो आहे. एक स्केच मी इथे घेतला आहे. एक साधू बोटीवर बसला आहे आणि त्याचं आपल्याला एक स्केच करायचं आहे. हे स्केच आपल्याला 15 मिनटामध्ये पूर्ण करायचं आहे. तर यामध्ये आपण हे बघायचं आहे की ही जी फिगर आहे, ही फिगर बसलेल्या अवस्थेत आहे आणि याच्यावरती लाईट कुठून येतो आहे, शॅडो कुठे पडतो आहे, तसंच चेहऱ्याचं ह्याच्यामध्ये आपल्याला डिटेल असं काय करायला जायचं नाही आहे. पण जे बेसिक जे रूल्स आहेत ते पाळून आपल्याला हे स्केच पूर्ण करायचं आहे. तर यामध्ये बेसिक रूल्स काय आहेत, तर त्या साधूची बसलेल्या अवस्थेतली ती पोज, त्याचा अँगल कसा आहे ते बघणं. दुसरं, त्याच्यावरती शॅडो कुठून आले आहे, लाईट कुठून आले आहे, शॅडो कुठे आहे ते बघणं. तसेच चेहऱ्याची ॲनाटॉमी, त्याचे काही बेसिक्स आपल्याला फॉलो करावे लागतात. आणि असं हे सगळं प्रपोर्शन लक्षात ठेवून आपल्याला स्केच करायचं असतं. मग ते रॅपिड असो किंवा थोडं स्लो असो, किंवा मग तुम्हाला कुठल्याही अँगलमध्ये जर एखादं चित्र काढायचं असेल, एखादी पोज असेल तुमच्यासमोर, तर हे सगळे मापदंड तिथे यूज करावे लागतात. अँगल, प्रपोर्शन, त्याच्यानंतर ॲनाटॉमिकली आपल्याला थोडंसं नॉलेज हवं आणि एक साधारण असं स्केच आपल्याला काढता आलं पाहिजे. तर ही एक प्रॅक्टिस असते जी रोज एखाद्या आर्टिस्टला करायची असते. जसं आपण जर एखादा गायक आहे जो तुम्हाला खूप आवडतो, म्हणजे उदाहरणार्थ कुमार शानू, उदित नारायण किंवा शान किंवा सोनू निगम, हे सगळे गायक आहेत. यांची आपण गाणी ऐकतो, जी फायनल गाणी असतात, जी त्यांची हिट गाणी आपण ऐकलेली असतात. पण त्या हिट गाणी ते तेव्हाच देऊ शकतात जेव्हा ते त्याचा रियाज करतात. रियाज करतेवेळी अनेक गोष्टींना लक्षात त्यांना ठेवावं लागतं आणि ती त्यांची रोजची प्रॅक्टिस असते. तसंच एखाद्या चित्रकाराला एखादं उत्तम चित्र काढण्यासाठी ही जी प्रॅक्टिस लागते ती ही प्रॅक्टिस आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सध्या हे ट्युटोरियल्स घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सँडी आर्ट्स या चॅनलवर. जो कोणी होतकरू मुलगा असेल, जो शिकाऊ असेल किंवा जे शिकलेले आहेत, त्यांनासुद्धा हे युजफुल आहे. आता इथे मी त्यासाठीच रेफरन्स फोटो ठेवला आहे तुमच्यासमोर. रेफरन्स फोटोमधून बघून मी हे साधूचं स्केच करतो आहे. आणि यामध्ये ही काळजी घेतो आहे की एक साधारण साधूचा एक अँगल पकडून त्याची ही जी पोज आहे ती आपल्याला ड्रॉ करता येईल का. तर तुम्ही सगळ्यांनी जर माझ्याबरोबर जर कोणाला करायची इच्छा असेल ड्रॉइंग, तर तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्यासमोर साधूचं स्केच पण आहे, तुम्ही थोडा एनलार्ज करून पण करू शकता. किंवा मग ही जी साधूची पोज आहे ही तुम्हाला प्रिंटरेस्टवरती अवेलेबल होईल. प्रिंटरेस्ट एक ॲप आहे जिथे कलाकारांना, चित्रकारांना एक रेफरन्स फोटो म्हणून त्याचा यूज होतो. तर तिथूनसुद्धा अनेक अशा वेगवेगळ्या पोज आहेत ज्याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकता आणि तुमचं हे जे नॉलेज आहे ते वाढवू शकता. स्केचिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती करत असताना हा एक रियाज आहे. आपल्याला 1 तास रोजचा जर तुम्ही चित्रकलेसाठी दिलात तर तुमची चित्रकला नक्कीच नेक्स्ट लेवलवर जाईल. मीही तुमच्यासारखं शिकतच आहे आणि ही जी प्रॅक्टिस आहे ही मी डेली करत असतो. तर त्यातून माझं वर्क पण खूपच चांगलं सुधारण्यास त्याचा उपयोग झालेला आहे. तर माझं हेच सांगणं आहे नवीन चित्रकारांना की हे ट्युटोरियल तुमच्यासाठी आहे. जुने चित्रकार आहेत त्यांना तर सगळ्या गोष्टी माहीतच आहेत, परंतु ते सुद्धा ह्याच्यावर बघून प्रॅक्टिस करू शकतात. नवीन चित्रकारांना हे ट्युटोरियल जे बघायला मिळते त्यातून त्यांना नक्कीच शिकायला मिळेल की कशा प्रकारे स्केच केलं जातं, कुठल्या स्केचचा किती इम्पॉर्टन्स आहे चित्रकलेमध्ये. 10-10 मिनटाची, 15-15 मिनटाची स्केचेस, 4-4 मिनटाची, 5-5 मिनटाची स्केचेस, हे तुमच्यावरती आहे. तुम्ही मॅक्झिमम स्केचिंगसाठी 15 मिनिट हा वेळ आहे. त्या 15 मिनटामध्ये तुम्हाला कुठलीही पोज ड्रॉ करायची आहे. 15 ते 16 मिनटामध्ये कुठलीही पोज
तुमच्या समोर येईल ती ड्रॉ करायची आहे. याच्याने होतं काय की तुमचा हात एकतर फ्री होतो, ज्याला आपण फ्री हँड ड्रॉइंग म्हणतो. तो तो हात फ्री होण्यासाठी मदत होते. आणि तुम्हाला एखादं क्विक स्केच करायचं असेल तर तुमचा हात ज्या पद्धतीने चालतो तर त्या पद्धतीने तो एक फास्ट स्केचिंग पण तुमच्या हाताला त्याची सवय होते. तसंच तुमचे जे प्रपोर्शन आहेत याच्यामध्ये प्रपोर्शन चुकतील, पण हा आपला अभ्यास आहे, ही प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिसमध्ये आपल्याला चुकलं तरी चालेल. म्हणून आपण प्रॅक्टिस यासाठीच असते की आपल्या चुका ज्या आहेत त्या आपण इथे आपण त्या जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करून आपल्याला एक उत्तम असं स्केच करता येईल का, त्याची ही प्रॅक्टिस आहे. आणि यामध्ये चुकलं तरी काही हरकत नाही, एक पेपरच वेस्ट होणार आहे, पण तुम्हाला शिकायला मिळेल. आणि तुम्ही अगदीच जर प्रॅक्टिस केली नाही, तुम्हाला डायरेक्टच डिटेल पोर्ट्रेट करायचे असतील तर त्यामध्ये मग खूप चुका होण्याचे चान्सेस असतात. स्केचिंग यासाठीच असते की तुमच्या मॅक्झिमम चुकांची दुरुस्ती तुम्ही इथे करू शकता. आणि नंतर मग जेव्हा डिटेलमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला त्याला व्यवस्थित वेळ देऊन इथे प्रॅक्टिस झाली असल्यामुळे त्या डिटेल पोर्ट्रेटवरती तुम्हाला काम करायला एक मजा येईल. आणि तुम्हाला तेव्हा कळेलसुद्धा की आपण प्रॅक्टिस केली असल्यामुळे या गोष्टी आपल्याला इझी झाल्या आहेत. काही नाकाचा भाग आपल्याला इझी झाला आहे, लिप्स आपल्याला काढता यायला लागलेत, चेहऱ्याचं प्रपोर्शन आपल्याला काढायला लागलं. तर हाताला आपल्या सवय असणं खूप गरजेचं आहे. आता मी इथे डार्क बाग बघा, त्या डार्कच्या वरती जी त्यांच्या साधूच्या जो हे घातला आहे त्यांनी, भगवं वस्त्र धारण केलं आहे, त्या वस्त्रावरती कुठे कुठे लाईट पडले, कुठे शॅडो आहे, या सगळ्या गोष्टी मी मार्क करतो आहे आणि त्याला एक आकार देण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 15 ते 16 मिनटामध्ये आटपायचे. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जड जाईल. तुम्हाला असं वाटेल की माझं स्केच 15 मिनटात होत नाही आहे, 20 मिनटं लागत आहेत, 25 मिनटं लागत आहेत. काही हरकत नाही, तुम्ही 20-25 मिनटं घ्या. पण डेली प्रॅक्टिसनी हा टाईम तुमचा नक्कीच कमी व्हायला लागेल. तुमच्या वर्कमध्ये पण सुधारणा तुम्हाला दिसेल आणि तुम्ही एक उत्तम प्रकारे असं स्केच करत आहात हे तुम्हाला जाणवेल. तर जर तुम्ही एक चित्रकलेसाठी खूपच डेडिकेट आहात, प्रोफेशनल चित्रकार तुम्हाला बनायचं आहे, तर तुम्हाला वर्क सुधारण्यासाठी या 15 मिनटाच्या 20 मिनटाची स्केचिंग डेली प्रॅक्टिस करा. 5 मिनटाचं स्केचिंग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पेन्सिल घ्या आणि तुम्हाला स्केचिंग करायला सुरुवात करा. इनफॅक्ट तुम्ही रेल्वे स्टेशनवर सुद्धा एक पॉकेट बुक मेंटेन करून त्याच्यामध्ये एक पेन्सिल ठेवून तुम्ही जर कुठे प्रवास करत असाल तर त्या प्रवासात सुद्धा तुम्ही 5-5 मिनटाची, 10 मिनटाची अशी स्केचिंग करू शकता. इनफॅक्ट तुम्ही रेल्वे स्टेशनवर बसलात आणि एखादी पोस्ट तुम्हाला आवडली, उलट ही स्केचिंग असते ती लाईव्ह स्केचिंग असते आणि त्यामध्ये आणखीन जास्त तुम्हाला मजा येईल. तुम्हाला अनुभव मिळेल की लाईव्ह स्केचिंग कशी केली जाते. आणि लाईव्ह स्केचिंगमध्ये जी लाईट शॅडो तुम्ही बघाल ती लाईट शॅडो एक वेगळ्याच प्रकारची लाईट शॅडो तुम्हाला बघायला मिळेल. आता मी रेफरन्स घेतला आहे हा फोटोचा. फोटोवरती ज्या प्रकारे लाईट आला आहे त्या प्रकारे लाईट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जिथे डार्क आहे तिथे डार्क करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे सगळं चित्रकलेतलं नॉलेज आहे, ते हळूहळू तुम्ही तुमच्या कामामध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट पण तुम्हाला दिसेल. हळूहळू तुम्हाला त्याची कामामध्ये सवय सुधारेल. आता आपला हा जो भगवं वस्त्र घातलं आहे त्याचा भाग ड्रॉ झालेला आहे. आता हाताकडे मी वळलेलो आहे आणि हातामध्ये कुठे लाईट आहे कुठे डार्क आहे ते मी ड्रॉ करतो आहे. तुम्ही पाहाल याच्यामध्ये शक्यतो मी इरेझरचा यूज टाळलेला आहे. जितका कमी तुम्ही इरेझर वापराल तितकं तुमचं म्हणजे जर तुमच्या सुरुवातीला चुका होत असतील तर ठीक आहे, इरेझर वापरा तुम्ही. हळूहळू तुम्ही इरेझरची सवय कमी करा आणि जितका कमी इरेझर वापराल तितकं आणखीन सुंदर चित्र तुमचं होईल. तुमचा हातसुद्धा ट्रेन झालेला असेल
आणि त्यावेळेला इरेझरची पण तुम्हाला गरज नसेल, कारण तुम्हाला तुमच्या चुका जेव्हा जिथे जिथे होतात त्या त्या कव्हरअप तुम्ही केल्यात तर मग इरेझर पण वापरायची गरज नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे इरेझर यूज करताना पेपरवर त्याचा प्रेशर पडणार नाही आणि पेपर खराब होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही इरेझर वापरलाच तर त्याची काळजी घ्या. तो वापरत असताना कुठे त्याचा प्रेशर पडू नये आणि पेपरचे जे टिश्यू आहेत ते खराब होता कामा नये यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही सँडी आर्ट्स पाहत असाल तर हे ट्युटोरियल्स तुम्हाला नक्कीच कामाला येतील. ज्यांना BFAला जायचं आहे, MFA करायचं, MFA तर नंतर आहे, पण BFAला ॲडमिशन पाहिजे, आर्ट कॉलेजसाठी जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर ह्या स्केचिंग्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण आर्ट कॉलेजमध्ये तुमची स्केचिंग पाहिली जाते. तुम्हाला किती नॉलेज आहे स्केचिंगचं किंवा तुम्ही लाईव्ह स्केचिंग कसं करू शकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निगडीत असतात. एखाद्या आर्ट कॉलेजमध्ये जात असाल तर तुम्ही रोज स्केचिंग करा. ही 10 मिनटाची 15 मिनटाची स्केचिंग कशा प्रकारे केली जाते हे मी इथे दाखवतो आहे आणि याची स्टडी करा, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर व्हाल, ट्रेन व्हाल. आणि जर तुम्हाला करिअर करायचं असेल आर्टमध्ये तर आर्ट कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुमची स्केचिंग खूप पॉवरफुल पाहिजे आणि तुम्हाला आर्ट कॉलेजमध्ये तुमचं करिअर तेव्हाच घडेल जेव्हा तुम्हाला एक उत्तम प्रकारे स्केच करता येईल. कारण तिथे आर्ट कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अँगलनी स्केच करावे लागतील. त्याची प्रॅक्टिस तुम्ही आताच करा. घरात कोणी तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, कोणी असेल तर त्याला मॉडेल म्हणून बसवू शकता आणि तुम्ही स्केचिंग करू शकता. तर अशा प्रकारे हे आपण चित्र एक ड्रॉ करतो, एक स्केच ड्रॉ करतो. आता यामध्ये मी कुठेच डोळ्याची डिटेल नाही दाखवली, हाताची डिटेल नाही दाखवली, पाय कशा प्रकारे आहेत पायावरची पण डिटेल नाही दाखवली. मी एक फॉर्म इथे ड्रॉ केला आणि त्याच्यावरची लाईट अँड शॅडो पाहिली, त्याचं प्रपोर्शन पाहिलं, त्याचा अँगल पाहिला आणि तो ज्या अँगलला पाहतोय तो एक तिथे लुक दिला. यामध्ये भगवं वस्त्र जे आहे ते त्याच्यावरती शॅडो कुठे पडले आहेत, लाईट कुठे पडले आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. तर असं हे एक स्केच अशा पद्धतीने केलं जातं. जर तुम्ही नवीन असाल या सँडी आर्ट्स आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला माझे उत्तमोत्तम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही सँडी आर्ट्स चे इतर व्हिडिओ जर साईडवर आलायत, तुम्ही सँडी आर्ट्सवरती आलायत चॅनलवरती तर इतरही व्हिडिओचे ट्युटोरियल मी तुमच्यासाठी इथे अपलोड केलेले आहेत. तुम्ही एक एक करून पाहू शकता, त्यातून तुम्हाला नॉलेज मिळेल. आपल्याला सँडी आर्ट्सवरती आणखीन काही गोष्टी सुरू करायच्या तर तुम्हाला त्या नक्कीच हळूहळू समजेल की सँडी आर्ट्स हे चॅनल कशा प्रकारे आपलं नॉलेज वाढवते आणि चित्रकलेमध्ये आपल्याला एक फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज या चॅनलवरून दिलं जाते. आणि ही समाजाची सेवा आहे. ज्या मुलांना शिकायला प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहेत ते नक्कीच सँडी आर्ट्सवर येऊन शिकू शकतात. तर असं हे स्केच आता मी एक त्या बोटीवरती बसलेला आहे साधू, त्या बसलेल्या साधूचं हे चित्र रेखाटन आहे आणि बोट आपण आता एक आउटलाईन त्याची ड्रॉ केली आहे. त्याला डिटेल थोडा नंतर देईन. आधी साधूमध्ये जे काम बाकी राहिलं ते फिनिश करून मग आपण बोटीकडे वळू. तर हे एक साधारण 15-16 मिनटाचं स्केच आहे. 16 मिनटं 15 ते 16 मिनटात कुठलंही स्केच पूर्ण करायची एक टाईम लिमिट असते. पण सुरुवातीला तुम्ही टाईम लिमिटकडे पाहू नका. सुरुवातीला तुम्ही तुमचं स्केच पूर्ण करायला कदाचित तुम्हाला 20 मिनटं लागतील, 25 मिनटं लागतील. पण एक लक्षात ठेवा की डिटेलकडे जास्त न जाता फक्त फॉर्म ड्रॉ करायचं आहे आणि फॉर्म कशा प्रकारे ड्रॉ केला जातो हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं आहे. तर इथे तुम्ही हे नॉलेज घेऊ शकता. तर आता माझं चित्र स्केच जे आहे ते पूर्णत्वाकडे आणि हळूहळू एक त्याला रिॲलिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे की जमिनीचा भाग थोडासा अंधुक असा दाखवतो आहे आणि
त्याद्वारे तुम्हाला समजेल की हे चित्र कसं काढलं जातं आणि स्केचिंग म्हणजे काय असते, स्केचिंगला किती वेळ द्यायचा असतो. आता आपण बोटीकडे वळूया. बोटीकडे एक हलकेसे डिटेल्स जे दिसत आहेत मला ते क्विकली मी हे करणार आहे आणि जास्त डिटेलमध्ये न जाता बोटीचा एक फील आला पाहिजे त्या हिशोबाने काम करणार आहे. तर असं हे चित्र एक स्केच तुम्हाला आज मी दाखवलं आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करा. जर काही तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. आपण वेगवेगळे ट्युटोरियल घेऊन येऊ तुमच्यासमोर आणि सँडी आर्ट्सवरून ही एकच इच्छा आहे की प्रत्येकाने शिकावं. ज्याला चित्रकलेमध्ये आवड आहे त्या प्रत्येकाने चित्र काढावीत आणि त्यांना मदत ही सँडी आर्ट्स करेल. सँडी आर्ट्स तुम्हाला फ्री एज्युकेशन देतं आहे चित्रकलेचं. तुम्ही नक्कीच सगळ्यांनी याचा फायदा घ्या आणि चित्रकलेमध्ये स्वतःचं करिअर करा. जर तुम्हाला आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ही स्केचिंग डेली पहा, डेली तुमचं वर्क करा आणि पुढे जा. आता मी चित्र पूर्ण केलेलं आहे. तर तुमचा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू.